हॅलो फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण शिकूया स्पेसिफिक हीट अँड हीट एक्सचेंज. राईट. सो चॅप्टरचे शेवटचे 2 टॉपिक आहेत. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज स्पेसिफिक हीट. ठीक आहे. सी, स्पेसिफिक हीट हा टॉपिक शिकल्यानंतर 10th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांनी खास करून लक्षात घ्या, अगदी 9thलाही हा रूल लागू पडेल. कुठलाही टॉपिक आपल्या पुस्तकात दिलेला का दिलेला आहे हा प्रश्न स्वतःला विचारायचा. देन यू विल फाइंड का ह्या टॉपिकला कुठेतरी पुढे एक्सपांड केलेलं आहे, मे बी इन 11th स्टँडर्ड और इन 12th स्टँडर्ड. सो असं नाही का कुठले तरी रँडमली टॉपिक घेतले ना, अभ्यासक्रम बनवला आणि तुमच्या पुढे आणून ठेवला. द इंटेन्शन इज की ह्या स्टेजला तुम्हाला याची डेफिनेशन कळाली पाहिजे, याचा एक छोटासा फॉर्म्युला कळाला पाहिजे, म्हणजे याची ॲडव्हान्स थिअरी तुम्ही नेक्स्ट स्टेजमध्ये समजून घेण्यासाठी तयार होता, असा त्याचा अर्थ होतो. आता बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर प्रश्न क्लिअर असतात. तुमच्या पुढे शब्द आहे स्पेसिफिक हीट. इट इज हीट ऑब्विसली, फक्त स्पेसिफिक शब्द लागला पुढे. मग हा शब्द का लावला हे डेफिनेशन सांगतात की कुठल्याही पदार्थाचं टेम्परेचर, कुठल्याही सबस्टन्सचं टेम्परेचर जर तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं, ठीक आहे, कितीने वाढवायचे? 1 डिग्री सेल्सिअसने. मग त्या पदार्थाचा आपण मास पण किती घेणार? तितकंच घेणार. 1 किलोग्रॅम पदार्थाचं, 1 किलोग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने जर वाढवायचं असेल तर त्याला दिल्या गेलेली हीट, त्याला काय म्हणायचं? स्पेसिफिक हीट. सी, आपण आत्तापर्यंत ह्या चॅप्टरमध्ये हे शिकत आलो, वेन हीट इज सप्लाइड टू द ऑब्जेक्ट, वेन इज सप्लाइड टू द सबस्टन्स, व्हॉट हॅपन्स? इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस. राईट. देन सेकंड पॉईंट आपण काय शिकलो? वेन इट इज सप्लाइड, हीट इज गिवन टू द सबस्टन्स अँड इफ इट्स टेम्परेचर इज नॉट इन्क्रीजिंग. नीट लक्षात घ्या, जर सबस्टन्सला आपण उष्णता देतोय, हीट देतोय, पण टेम्परेचरमध्ये चेंज दिसत नाहीये, टेम्परेचर तितकंच दिसतंय, याचा अर्थ ती हीट त्या सबस्टन्सची, त्या पदार्थाची स्टेट, फेज, अवस्था बदलण्यासाठी वापर होती. मग त्या ठिकाणी यू विल ऑब्झर्व, जर आपण दिलेली हीट टेम्परेचरमध्ये बदल करत नाहीये तर एकतर तो पदार्थ, एकतर तो सबस्टन्स सॉलिड अवस्थेतून लिक्विड अवस्थेत जातोय किंवा लिक्विडमधनं गॅसेसमध्ये जातोय, असं काहीतरी तिथे होताना दिसतं. म्हणजे पहिला मुद्दा, जर आपण हीट दिली तर टेम्परेचरमध्ये राईज दिसायला पाहिजे. दुसरा मुद्दा, जर हीट दिली आणि टेम्परेचरमध्ये राईज दिसत नाही आहे तर याचा अर्थ ती हीट त्याची फेज चेंज करण्यासाठी वापरली जाते. त्या ठिकाणी आपण त्या हीटला लॅटेंट हीट म्हटलं. मग लॅटेंट हीट परत 2 प्रकारची, सॉलिड टू लिक्विड फेजला जी लॅटेंट हीट लागते ती लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, आणि लिक्विड टू गॅसला जी हीट लागते ती लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. मग त्यानंतर आपण पुढे काही आणखी एक्स्ट्रा प्रिन्सिपल शिकलो. मग आता आपण शेवटी इथे आलो की स्पेसिफिक हीट म्हणजे काय. सपोज मला तुम्ही पाणी दिलं, 1 किलोग्रॅम ऑफ पाणी, किंवा मी तुमच्या पुस्तकातल्या वर्डिंग प्रमाणे जातो. सी, डेफिनेशन काय सांगते? अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे, युनिट मास, इट कॅन बी 1 ग्रॅम, इट कॅन बी 1 किलोग्रॅम. सो युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट, मला तुम्ही 1 किलो पाणी दिलं किंवा 1 ग्रॅम पाणी दिलं, 1 ग्रॅम दुसरा एखादा सबस्टन्स दिला, and you ask me to raise the temperature of that water by 1 degree Celsius, then I'll have to supply the heat to the water, and then that 1 degree can be achieved. Then in such a case, the heat supplied is called as specific heat. So मित्रांनो, बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डेफिनेशन काय आहे? द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज, किंवा पुस्तकाच्या पद्धतीने द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू किंवा गिवन टू द युनिट मास ऑफ सबस्टन्स टू रेज इट्स टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड एज द स्पेसिफिक हीट. ठीक आहे. आता याचं जे भविष्य आहे ना, म्हणजे याचा जे पुढचा ॲडव्हान्स टॉपिक आहे ना, तो थोडासा एक्सपांड होतो. म्हणजे स्पेसिफिक हीट कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट, स्पेसिफिक हीट कीपिंग व्हॉल्यूम कॉन्स्टंट, स्पेसिफिक हीट ऑफ लिक्विड, स्पेसिफिक हीट ऑफ गॅसेस, स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड्स, असं आणखी डिटेलमध्ये. या स्टेजला फक्त काय शिकायचं आहे आपल्याला? का स्पेसिफिक हीट of a substance is nothing but the heat supplied to the unit mass of substance to raise its temperature by 1 degree Celsius. ठीक आहे. मग आता आपण
कसा उपयोग करून घेतो पहा. आता सपोज एखाद्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट आहे, एखाद्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट किती आहे, समजा सी, ठीक आहे. त्यानंतर त्याचं मास जर आपण घेतलं सपोज यम, त्याचं मास किती आहे, मास ऑफ सबस्टन्स किती आहे यम, आणि चेंज इन टेम्परेचर अचीव केला आपण, चेंज इन टेम्परेचर जर अचीव केला आपण डेल्टा टी. आता ऑब्वियस आहे टेम्परेचर चेंज कधी होईल, एक तर तो सबस्टन्स गरम करताना किंवा हीट त्याला दिल्यानंतर किंवा त्याच्यातली हीट काढून घेतल्यानंतर, इन बोथ द केसेस वी विल सी द चेंज इन टेम्परेचर. मग आपल्याला सबस्टन्सची स्पेसिफिक हीट माहिती आहे, आपल्याला सबस्टन्सचं मास माहिती आहे, आपल्याला सबस्टन्सचं टेम्परेचरमध्ये झालेला बदल माहिती आहे, दॅट इज चेंज इन टेम्परेचर माहिती आहे. नाउ विथ दिस 3 थिंग्स आपण हीट एनर्जी ॲब्सॉर्ब किंवा हीट एनर्जी रिलीज हे काढू शकतो त्या सबस्टन्सने. मग आता समजा केस असे आहे की आपण सबस्टन्स गरम केला, आपण त्याला हीट दिलेली, मग इन सच ए केस हीट ॲब्सॉर्ब बाय सबस्टन्स can be find out using the formula mc into delta t. बस हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्यावर आपल्याला स्ट्रेट वे न्यूमरिकल तयार होतात, तुमच्या पुस्तकात इथे असतील, आपण ते घेऊ. सो टॉपिक लक्षात आला काय आहे, का स्पेसिफिक हीट इज नथिंग बट द हीट ॲब्सॉर्ब बाय युनिट मास ऑफ सबस्टन्स टू रेज द टेम्परेचर ऑफ दॅट सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. 1 डिग्री सेल्सिअसने सबस्टन्सचं जर टेम्परेचर वाढवायचं असेल तर त्याला आपल्याला उष्णता द्यावी लागेल, आणि ती जी उष्णता आहे, ती जी हीट आहे, तिला म्हणायचं स्पेसिफिक हीट. मग आपण तिचा उपयोग करून एक फॉर्म्युला तयार केला, का एखाद्या सबस्टन्सला जर आपण हीट देतोय आणि त्या हीट देण्यामुळे जर त्या सबस्टन्सचं टेम्परेचर इन्क्रीज होतंय, तर इन सच ए केस त्या सबस्टन्सचं मास मल्टिप्लाइड बाय त्याची स्पेसिफिक हीट मल्टिप्लाइड बाय चेंज इन टेम्परेचर, हा फॉर्म्युला आपल्याला काय देईल, हीट ॲब्सॉर्ब बाय द सबस्टन्स. याच्यावर न्यूमरिकल कशा पद्धतीचे येतील, तुम्हाला हा डेटा दिला जाईल आणि विचारतील का त्याने किती हीट ॲब्सॉर्ब केली, हाऊ मच हीट इज ॲब्सॉर्ब, राईट. हे झालं स्ट्रेट फॉरवर्ड तुमचं टॉपिकचं नॉलेज बेस्ड ऑन दी बोर्ड एक्झाम, ठीक आहे. आता बोर्डाचं याच्यावरती न्यूमरिकल येईल, याच्यावर एखादी ॲक्टिव्हिटी येईल, याच्यावरती डेफिनेशन. नाव लेट अस अंडरस्टँड सम फिनॉमिना इन द नेचर. लाईक आपण एक ॲक्टिव्हिटी केली, राईट. ॲक्टिव्हिटी काय आहे, का आपण 3 स्पियर घेतले, एक लोखंडाचा स्पियर घेतला आयर्न, एक कॉपरचा स्पियर घेतला आणि एक लीडचा स्पियर घेतला. 3ही स्पियरचे मासेस सारखे आहे आणि 3ही स्पियरचा आकार सारखा आहे. ते हे 3ही स्पियर आपण बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवले, विच इज ॲट 100 डिग्री सेल्सिअस, राईट. म्हणजे काय केलं आपण, त्या 3ही स्पियरला थोडक्यात तिथे गरम केलं. बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवल्यामुळं त्यांनी काय केलं, हीट ॲब्सॉर्ब केली. नाऊ दे आर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. आता हे 100 डिग्री सेल्सिअसला असलेले गरम स्पियर आपण घेतले काढून आणि एका वॅक्सच्या थिन स्लॅबवर टाकले. वॅक्स म्हणजे काय, मेन. वॅक्स म्हणजे काय, मेन. सो मेनाची आपण अशी एक स्लॅब तयार केली वॅक्सची, आणि हे 3 स्पियर इथे असे टाकून दिले त्याच्यावरती. साहजिक हे स्पियर गरम आहे. वॅक्स हा पदार्थ तुमचा मेन सगळ्यांना माहिती आहे. गरम स्पियर काय होणार, याच्यामध्ये शिरणार, ठीक आहे. याच्यामध्ये ते असे ऑन अकाउंट ऑफ देअर हॉटनेस ते याच्यामध्ये शिरतील. पण मित्रांनो, यू विल ऑब्झर्व हिअर दॅट ऑल दी स्पियर्स, ते सगळे स्पियर एकाच डेप्थपर्यंत शिरत नाही. त्यातला तुम्ही आयर्न स्पियर जर बघितला, दिस इज आयर्न स्पियर, देन दिस इज कॉपर स्पियर अँड दिस इज लीड स्पियर. सो सगळ्यात जास्त खाली आयर्न स्पियर जातो, म्हणजे तो जास्तीत जास्त हीट त्या मेणाला देतो, त्या वॅक्सला देतो, आणि जास्तीत जास्त मेन तिथे पगळतं आणि हा खोलवर जातो. त्यानंतर कॉपर स्पियर तो लोखंडापेक्षा कमी हीट तिथे देतो आणि थोडासा कमी डेप्थला जातो. लीडचा स्पियर तो अगदीच कमी हीट देतो आणि वरती राहतो बऱ्यापैकी ह्याच्या दोघांच्या तुलनेत. मग हे असं का होतं, कारण आपण त्यावेळेस पाण्यातनं स्पियर घेतले, स्पियरच्या सगळ्यांचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे, सगळ्यांना एकाच वेळी आपण त्याच्यावरती प्लेस केलं. मग एकाच वेळी प्लेस केलं असताना लोखंड डीपमध्ये जात आहे, कॉपर कमी जात आहे, लीड एकदम कमी जात आहे. याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो, की प्रत्येक स्पियरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसला वाढवण्यासाठी आपण त्याला हीट दिली, राईट. स्पियरचा आकार सारखा आहे, स्पियरचं मास सारखं आहे, बट द हीट ॲब्सॉर्ब इज डिफरंट. लोखंडाने जास्त हीट घेतली त्यामुळे तो जास्त हीट देणार, कॉपरने कमी हीट घेतली त्याच्यापेक्षा म्हणून तो कमी देणार, आणि लीडने अगदीच कमी घेतली तर त्यामुळे तो कमी देणार. सो याचा अर्थ काय समजून घ्या, की प्रत्येक पदार्थाची स्पेसिफिक हीट ही वेगळी असते, राईट.
आपण स्पेसिफिक हीटला एक नॅचरल प्रॉपर्टी म्हणू शकतो, कारण प्रत्येक पदार्थ हा निसर्गात ह्या ना त्या माध्यमातून ह्या ना त्या मीडियममधून तो हीट होत असतो, कूल होत असतो, राईट, नैसर्गिक प्रोसेसमध्ये, नॅचरल प्रोसेसमध्ये. मग इन सच केस इट ॲब्सॉर्ब हीट और इट रिलीजेस हीट, बट इट ॲब्सॉर्ब बाय डिफरंट सबस्टन्सेस in the given time to increase the temperature by 1 degree Celsius is always different. लाईक पाण्याची स्पेसिफिक हीट आय थिंक सगळ्यात जास्त आहे, ठीक आहे. त्यामुळे पाणी गरमही लवकर होतं आणि पाणी तुमचं थंड लवकर होणार नाही, कारण अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब तो जास्त करतो. एनिवे पाण्याची थोडीशी केस मी एक्सप्लेन करेन. सांगायचं तात्पर्य काय की हीट ॲब्सॉर्ब बाय डिफरंट सबस्टन्स टू रेज द टेम्परेचर बाय 1 degree Celsius. तेवढ्याच टाईममध्ये तुम्ही त्याला हीट करा, तो हीट वेगवेगळी घेणार, राईट. लाईक आपण समजा एक 5 मिनिटासाठी सगळे हीट करायला सुरुवात केली टू रेज द टेम्परेचर. आता इथे काय माहिती आहे का, सो लोखंडाचं टेम्परेचर 1 degree Celsiusने वाढेल. तुम्ही जर अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बघितली तर ती कॉपरपेक्षा जास्त असेल. त्यानंतर कॉपरचं टेम्परेचर 1 degree Celsiusने वाढेल. त्यानंतर अमाऊंट ऑफ हीट बघितली तर ते लीडपेक्षा जास्त असेल, राईट. सो हा डिफरन्स तुम्हाला सांगणं महत्त्वाचं होतं. मग आता त्यासाठी तुमच्या पुस्तकात एक टेबल दिला आहे पहा. त्याने काय सांगितलं का प्रत्येक पदार्थाची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वेगळी आहे. त्या याचा अर्थ काय होतो का प्रत्येक पदार्थ वेगळ्या एकसारखी हीट ॲब्सॉर्ब करत नाही टू इन्क्रीज द टेम्परेचर बाय सेम अमाऊंट. आता काही एक्झाम्पल जर बघितले तर वॉटरची स्पेसिफिक हीट 1 कॅलरी पर ग्रॅम पर सेल्सिअस ॲज कम्पेअर टू युअर आयर्न किंवा पॅराफिन किंवा केरोसिन. मग आता वॉटरची मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सगळ्यात जास्त आहे. वॉटर जास्तीत जास्त हीट ॲब्सॉर्ब करून घेतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त हीट रिलीज पण करू शकतं, ठीक आहे. आता स्पेसिफिक हीटचा आपण युनिट समजून घेऊ. आपण स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय तयार केला, हीट ॲब्सॉर्ब इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी. मग आता आपली सी म्हणजे स्पेसिफिक हीट, मग सी इज इक्वल टू काय येईल, क्यू अपॉन एम इंटू डेल्टा टी, ठीक आहे. आता डेफिनेशन मी काय सांगते का अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब by unit mass of substance to increase the temperature by 1 degree. So that is the definition. मग आता याचं काय युनिट आहे, हीट ॲब्सॉर्ब म्हणजे हीटचं युनिट काय जूल, कारण ती एनर्जी हे किलोग्रॅम आणि हे डिग्री केल्विन. सो जूल पर किलोग्रॅम पर डिग्री केल्विन किंवा जूल पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस हे काय होईल त्याचं एसआय युनिट. आणि सीजीएस युनिट काय होईल कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. सो स्पेसिफिक हीट इज इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी. त्याचं युनिट कसं काढलं, फॉर्म्युला काढलं, कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस इज अ सीजीएस युनिट, इट इज अ सीजीएस युनिट अँड दिस इज एसआय युनिट, जूल पर किलोग्राम पर डिग्री केल्विन और जूल पर किलोग्राम पर डिग्री सेल्सिअस कॅन बी ऑल्सो यूज्ड, राईट. सो दिस इज अबाउट स्पेसिफिक हीट. आता मित्रांनो आपण स्पेसिफिक हीट डिटर्मिनेशनसाठी आपण काय केलं तर कॅलरीमीटर नावाचं एक इक्विपमेंट वापरलं होतं. म्हणजे स्पेसिफिक हीट प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीने काढतात. लाईक तुम्हाला वॉटरची स्पेसिफिक हीट माहिती आहे, राईट. आणि आपण समजा आपल्याकडे एखादा पदार्थ आहे, एखादं सॉलिड आहे, एखादं सबस्टन्स आहे, त्याची आपल्याला स्पेसिफिक हीट डिटरमाइन करायची. तर आपल्याकडे कॅलरीमीटर नावाचं इक्विपमेंट असतं, राईट. सो हे कॅलरीमीटर आय थिंक 9th सिलेबसमध्ये तुमचं झालं असेल. आता या कॅलरीमीटरमध्ये काय करतो आपण, गरम पाणी भरून ठेवतो किंवा वॉटर भरून ठेवतो आणि तो पदार्थ जो आहे लाईक समजा आपल्याला आयर्नची डिटरमाइन करायची. मग आपण काय करतो तो आयर्न तर तो जो सॉलिड स्टेटमधला जो सबस्टन्स आहे आयर्न त्याला गरम करतो अप टू सर्टेन टेम्परेचर आणि तो त्या कॅलरीमीटरच्या पाण्यामध्ये टाकतो. आता इथे काय होणार आहे, हीटचं एक्सचेंज होणार आहे, राईट. सो हीट विल बी गिव्हन टू द सराउंडिंग वॉटर अँड कॅलरीमीटर. मग आता एक वेळ अशी येईल की ह्या तिन्ही गोष्टी इक्विलिब्रियममध्ये येतील. तो सबस्टन्स जो आपण त्या कॅलरीमीटरमध्ये टाकला आहे, कॅलरीमीटर इटसेल्फ आणि दी वॉटर इन द कॅलरीमीटर. म्हणजेच ओव्हरऑल प्रोसेसमध्ये जर बाहेरून कुठून हीट आलेली नाही किंवा बाहेर कुठे हीट गेलेली नाही, हे तीनच लोक इथे आहेत, कॅलरीमीटर, वॉटर आणि तो पदार्थ. तर इन सच केस आपण एक हीटचा इक्विलिब्रियमचं इक्वेशन लिहू शकतो का त्या पदार्थाने दिलेली हीट, त्या सबस्टन्सने दिलेली हीट लेट अस से H1 किंवा मी टर्मिनॉलॉजी तुमच्या पुस्तकाप्रमाणे वापरतो. सो अशा वेळेस त्या सबस्टन्सने दिलेली हीट Q1 इज इक्वल्स टू वॉटरने घेतलेली हीट Q2 प्लस कॅलरीमीटरने घेतलेली हीट Q3. म्हणजे हा सबस्टन्स हीट लॉस्ट करतोय, इट इज लूजिंग हीट जस्ट बिकॉज इट इज ॲट हाय टेम्परेचर अँड these two, that is water and calorimeter, they are absorbing heat because they are at lower temperature. ठीक आहे ना. मग ह्या झाला इक्विलिब्रियम. सो दिस इज
the substance which has lost the heat, and these are the two other substances which have gained the heat, right? हा झाला इक्विलिब्रियमचा इक्वेशन. मग आता आपल्याला माहिती आहे इथे एम सी आणि डेल्टा टी हा फॉर्म्युला वापरायचा हीटसाठी. मग आता याचा समजा मास m1 आहे, याची स्पेसिफिक हीट c1 आहे आणि हे डेल्टा टी याचं टेम्परेचर डिफरन्स आहे. तसंच या दोघांचा टाकला तुम्हाला एक इक्वेशन मिळेल. ते इक्वेशन सॉल्व्ह केलं यू कॅन फाइंड आउट द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स प्रोव्हाइडेड. तुम्हाला वॉटरची माहिती आहे आणि कॅलरीमीटरची माहिती आहे, त्या कॅलरीमीटरच्या मटेरियलची. सो दिस इज हाऊ कॅलरीमीटरचा उपयोग करून यू कॅन डिटरमाइन द हीट. हा एक्सपेरिमेंटल मेथड आहे, राईट. आता मुळात ह्या सगळ्या प्रक्रियेत व्हॉट वी मस्ट अंडरस्टँड, व्हॉट वी मस्ट लर्न इज एक्सचेंज ऑफ हीट, राईट. सो आपल्याला पुस्तकात एक्झॅक्टली तोच टॉपिक दिला का हीट एक्सचेंज, किंवा त्याला आपण हीट ट्रान्सफर असं सुद्धा म्हणू, हीट एक्सचेंज. ठीक आहे. ते विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, हीट किंवा दुसरा कुठलाही एनर्जीचा फॉर्म असो, हीट असो, लाईट असो, साऊंड असो, इलेक्ट्रिसिटी असो, किंवा दुसरे एखादा फॉर्म एनर्जीचा असो, it is always in a process, it is always have a tendency, energy always have a tendency to flow, right, from one place to the another place if chance is given to it, right. Like समजा तुम्ही पाणी साठवून ठेवलंय टाकीमध्ये आणि तुमच्याकडे खाली एक टाकी आहे आणि दोन्ही टाक्यांना लाईक असं एक समजून घ्या, मी डायग्राम काढतो. ही एक टाकी आहे, टँक वरती फुल ऑफ वॉटर, अँड देयर इज अनदर टँक. नाउ दे आर कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ पाईप, आणि आपण त्याला एक मध्ये वॉल बसवलाय, कॉक बसवलाय. आता ॲज लॉंग ॲज द कॉक इज क्लोज द वॉटर विल नॉट फ्लो, बट मोमेंट यू ओपन दिस वॉटर विल फ्लो फ्रॉम दी टँक ॲट हायर लेवल टू द लोअर लेवल ऑन अकाउंट ऑफ दी लेवल डिफरन्स. म्हणजे एनर्जी ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. म्हणजे एनर्जीची टेंडन्सी युनिव्हर्समध्ये, एनर्जी बाहेरून कुठे येत नाही. युनिव्हर्सची ओव्हरऑल एनर्जी कॉन्स्टंट आहे. इट ओनली कीप चेंजिंग इट्स फॉर्म, इट ओनली मुव्हिंग फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म, राईट. सो ह्या नॅचरल टेंडन्सीमुळं हीट इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी. तुम्ही बघता जर एक हॉट बॉडी आणि त्याच्या संपर्कात जर आपण एक थंड पदार्थ आणला तर व्हॉट विल हॅपन आफ्टर सम टाईम बोथ दी बॉडीज विल हॅव इक्वल टेम्परेचर. ही हॉट बॉडी काय करते, हीट लूज करते आणि ती कुठं जाते मग हीट कोल्ड बॉडीला. म्हणजे हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी, दिस इज नेचर. आता तुम्हाला जर समजा कोल्ड बॉडीतून हीट काढून घ्यायची, ते आता मी तुम्हाला बेस तयार करून देतो, राईट. सो निसर्ग काय सांगतो का एनर्जी ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. नाव यू हॅव टू विड्रॉ द हीट फ्रॉम कोल्ड बॉडी. लाईक तुम्ही बाजारातून आईस्क्रीम घेतलं 5 रुपयाचं, ठीक आहे. तुम्ही बाजारातून आईस्क्रीम घेतलं 5 रुपयाचं, जे 5-6 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आहे. And now you have put that ice cream in your fridge, refrigerator, and you are expecting still below temperature, whereas the temperature outside the surrounding, in the surrounding is 40 degrees Celsius or 35 degrees Celsius. Then how is it possible that the 5 degrees Celsius ice cream will lose heat even when the surrounding is at higher temperature, that is 40 degrees Celsius? आहे का नाही गंमत का 5 डिग्री सेल्सिअसचं आईस्क्रीम त्याला तुम्हाला फर्दर थंड करायचं 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत, आणि हीट कोणाला द्यायची आहे, सराउंडिंगला, विच इज ॲट 30 डिग्री सेल्सिअस ऑर व्हॉट एव्हर, बट ग्रेटर दॅन दी आईस्क्रीम. मग हीटचा फ्लो म्हणजे इट इज समथिंग लाईक ही टाकी खाली ठेवलेली फर्स्ट फ्लोअरला, इट इज फुल ऑफ वॉटर, आणि तुमची थर्ड फ्लोअरला असलेली टाकी मोकळी. नाव यू हॅव टू अचीव द फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम धिस टू धिस विदाउट एनी एक्सटर्नल हेल्प, then naturally it is not possible. You have to either get water from this, then climb the staircase and fill the water here, right? मग तुम्हाला इथून पाणी घेऊन जावं लागेल, अदरवाईज तुम्हाला इथे पंप बसावा लागेल. इथे काय बसावं लागेल, पंप, सो दॅट इट विल पंप द वॉटर इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे यू हॅव टू force that water in the opposite direction with the help of some machine, with the help of some external help. This is against nature. In the same manner, रेफ्रिजरेटरमध्ये जर तुम्ही बटन बंद करून ठेवलं नसतं, त्या नुसतं फ्रीजचा दरवाजा उघडून आईस्क्रीम ठेवली, नथिंग इज सप्लाय टू इट, इलेक्ट्रिसिटी दिली नाही, काहीच दिली नाही, आईस्क्रीम पगळून जाईल मित्रांनो. किंवा तुम्ही इलेक्ट्रिसिटी दिली, तिचा कॉम्प्रेसरच बंद आहे रेफ्रिजरेटरचा, तरीसुद्धा आईस्क्रीम वर्कआउट करणं, त्यासाठी तो फ्रीज वर्कआउट करावा लागेल, तो फ्रीज चालू पाहिजे, राईट. मग तो फ्रीज काय करेल, एक्सटर्नली ती हीट काढून घेईल, फोर्सफुली ती हीट 5 डिग्री आईस्क्रीमची काढून घेऊन सराउंडिंगला देईल. मग इन सच अ केस वी ॲक्ट अगेन्स्ट दी व्हॉट नेचर. तर याला आपण लॉज ऑफ थर्मोडायनेमिक्समध्ये शिकणार आहोत, आणि दॅट इज द बेस. सो हीट एक्सचेंज नॅचरली टेक्स प्लेस बिटवीन
two bodies or number of bodies from hot body to the cold body, and that is what is called as heat exchange. And principle of heat exchange is the bodies lose the heat until they become until they all achieve the equal temperature, right? तर तुम्हाला आता 10वीला या स्टेजला फक्त काय विचारतील स्टेट अँड एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. मग आता काय, वेन द नंबर ऑफ बॉडीज कम टुगेदर they start losing the heat till they all attain the equal temperature. This is also called as zeroth law of thermodynamics, or this is principle of thermal equilibrium is also, right? So तुमच्या पुस्तकात त्याला हीट एक्सचेंज असं नाव दिलं. बाकी हीट एक्सचेंज किती प्रकारे होतं या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण बघितलंय. इट कॅन बी बाय कंडक्शन, बाय कन्व्हेक्शन और बाय रेडिएशन. सो एनिवे आपला चॅप्टर इथं संपतोय. सो ह्या आजच्या टॉपिकवर क्वेश्चन्स काय काय असतील पहा. Your question number 1 will be define specific heat, then how the specific heat can be determined, what is the unit of specific heat in SI system, what is the unit of specific system in CGS system, then your formula तुमच्याकडे आहे heat lost or heat gain is equal to m into c into delta t. त्याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करता आले पाहिजे. then what is heat exchange, what is the principle of heat exchange, then how calorimeter is used to determine the specific heat. So हे झाले त्याचे नंबर ऑफ क्वेश्चन्स. तरी मी तुम्हाला सजेस्ट करेल थरली एक एक लाईन वाचा, सो दॅट ॲक्टिव्हिटी समजेल आणि काही ॲडिशनल पॉईंटही समजतील. नाव काही सॉल्व एक्झाम्पल दिलेत. लाईक पेज नंबर 69 वर एक एक्झाम्पल आहे. आय विल रीड फॉर यू की हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ 5 किलोग्रॅम ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री टू 100 डिग्री सेल्सिअस. सी मित्रांनो, वॉटरचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. यू हॅव टू इन्क्रीज इट अप टू 100 डिग्री सेल्सिअस. देन आपल्याला त्यांनी प्रश्न काय विचारला, वॉटरचं मास दिलेलं आहे तुम्हाला एम इज इक्वल टू 5 kg, आणि त्याचा प्रश्न काय आहे, त्याला हीट किती द्यावी लागेल सो दॅट इट्स टेम्परेचर विल इन्क्रीज टू दिस. सो डेल्टा टी किती आहे या ठिकाणी 100 - 20, दॅट इज 80 डिग्री सेल्सिअस. Mass of water is 5. Now we know specific heat of water. In CGS unit it is 1 calorie per gram per degree Celsius, right? This is the specific heat of water, right? So आपल्याला आता काय करावं लागेल, आपल्याला माहिती आहे हीट लॉस्ट किंवा हीट गेन और हीट सप्लाइड इज mc delta t. Now here m is 500, this is 5 kilogram. So let us convert it into gram. So it is 5 into 10 raised to 3. Then 1. The specific heat of water is 1 in calorie per gram per degree Celsius. Then multiplied by temperature difference किती येतो आपल्याला 80 चा. So it is 400 into 10 raised to 3 calorie, right? एवढी हीट त्याला द्यावं लागेल, म्हणजे 400 किलो कॅलरी. 400 किलो कॅलरी एवढी हीट त्याला तुम्हाला सप्लाय करावं लागेल. Then its temperature will increase from 20 degrees Celsius to 100 degrees Celsius. So there are more such a problem based on the same formula. So you have to use that formula to solve the problem. I think you should start solving the problem. Then I will take some other session to explain the exercise and numerical. See exercise पण काय फार अवघड नाही आहे, सिंपल आहे. मी ऑलरेडी तुम्हाला याच्यातील प्रश्न सांगितले. आता मी लास्ट चॅप्टरला म्हणजे ग्रॅव्हिटेशन आणि इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये मित्रांनो तुम्हाला एक्झरसाइजचे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व करून देते. नाउ आय विल नॉट सॉल्व प्रॉब्लेम फॉर यू. यू हॅव टू स्टार्ट सॉल्विंग द प्रॉब्लेम विथ युअर ओन, अँड यू हॅव टू आस्क मी इन कॉमेंट और इन पर्सन, बिकॉज then only I can understand that somebody is watching this seriously, or there must be some communication between us. Then only it is possible. कारण काय होतं आहे, we are putting lectures on YouTube, we are putting lectures on some other platform without any particular gain or some expectation. And if students are watching them like film trailer or something like that, so I am sorry to say we don't have that much time. Students, please try to understand. Only because the time is not in our favor, that's why we are helping students and we are doing our duty. So it is your duty that you must watch this lecture properly
And if you like it or not like it, your aim should be to gain the knowledge only. See, because we are not film actor to act before you, right? So keep watching, keep learning, and keep communicating with us if you really want something out of it. Okay? Thank you.